नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, लक्ष्मण माने यांच्या उपरा या कथासंग्रहातील बाजीराव नाना या कथेचं आज आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि कथा कशी वाटली, वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. बाजीराव नाना. म्हातारपण म्हणजे बारक्या पोरावानी असतं. म्हाताऱ्या हौसाबाईचं तसंच झालतं. जिभीचं चोचलं पुरवायचं काम ती बिन चुकता करत होती. सारं घोरदार लेकाच्या नावावर करूनशानी ती आता आडवी झाली ती. नाक, कान, डोळं, हातपाय समद्यानी कामं करून पार थकूनशानी गेलती. साऱ्यांनीच आडवं व्हायचं ठरवलं. त्यानं म्हातारी आता कायम आडवी झालेली असती. पण आडवी झाली म्हणून काय झालं? गप्प थोडीच बसणार आहे. तोंडानं सारखं वळावळा चाललेलं असायचं. जेवायला येळतं घावलं नाही की लागलीच वरडायला. वरडायला म्हणजे काय, तिचं वराडणं तरी साधं सुद्धा असायचं. मोठमोठ्यानं रडायला लागायची भोवतळून. जेव्हा पुढ्यात ताट येईल तवाच गप होणार. घरात लेकानं सुननं काय बी खरेदी करून आणली का समद ध्यान त्याच्यावरच. बिन सांगता वस्तू घरात आली की लागलीच वरडाया. जरा दुर्लक्ष झालं, येळा चुकाया लागल्या की वरडायची. त्यात गावातलं कुणी बसाया आलं, पै पाहुणा आला की खोनपाटातलं हिचं रडणं सुरात मोठमोठ्यानं सुरू व्हायचं. तसा सीताला मैंदाळा राग यायचा. रांडा मेल्यासनी तिन्ही सांजा दिकुनी समजत नाही. तिन्ही सांचं म्हातारी बोंबालती. रान टळत बी नाही, नुसतं धुमसत राहायचं. सीताला म्हातारीचं समद करायला लागायचं. बारक्या पोरावानी अंगाव कापडं म्हण ठेवायची नाही. सारखं ध्यान ठेवायचं. लगीन होऊन शान 3-4 सालं गेली. औंदा तिच्या पोटात कोंब उगीवलाता. सीता कसं नुसती आंब्याच्या मोहरावानी लगाडली ती. लिंबुळ्याच्या झाडासनी लिंबुळ्याचं घस हिरवं गार लोंबताना बघून तिच्या जीवाला लय बरं वाटायचं. आकबंद घस मनात घर करून राहायची. तिच्या एका जीवाचं 2 जीव होणार. पण ही म्हातारी सारखी बोंबलायची. अगं आया आया, देवा देवा, पार कान किटलं हिचं हागमुत काढून. ती पार वैतागून गेली होती. त्यात हिला ढवाळं लागलं तर सारख्या उलट्यावर उलट्या. ती वकाऱ्या काढायला लागली की म्हातारीचं पित्त उसळायचं. ती मोठमोठ्यानं वरडायची. तसं म्हातारीनं लय कष्टात दिवस काढलं तर. नवरा मेला तेव्हा धोंडीबा 12-15 सालाचा होता. म्हातारी तशी दिसाय चांगली गोरी पाण, नाकाडोळ्यांनी तरतरीत, मुरड्याच्या शेंगवानी उपेगाची. भांगलान खुरपान करून जगायचं. मोलमजुरी मिळवावी, लेकराला सांभाळावं. घोड्या एवढा घोडा झाला तरी धोंडीबाला पुढ्यात घेऊनच ती निजायची. तरी जवानीतच रणकीचं रांडपण सुरू झालं. एका लेकरावर जीव रमवायचा. गावातला कुणाबावा मोडत गेला. समद्याच गोष्टी पैक्यात मोजायला लागल्या. बघता बघता गावात बत्त्या कंदील गेलं, तारवरलं गुलूक दिसू लागलं. सारं आबाळ उजेडानं भरून गेलं. राचा काळूक टळून पळून गेला. हिरीवरल्या पोरा थारुळी मरून पडली. इंजनं आली ती बी भॉक भॉक करून बंद होत गेली. आणि बटाण टाकलं की फाक फाक पाणी बाहेर पडायला लागलं. हांडील मारायचं नाही की बैल हाकायची नाहीत. त्यानं मंजूरदाराची मंजुरी बुडायला लागली. 5-5 माणसांचं काम एकच माणूस करायला लागला. शिवारातलं माळवं पार मोडलं, भुसार मोडलं आणि जो तो लागलाय उसाच्या मागं. दर बांधाला उसनं टिपरं उगावलं आणि बघता बघता मंजूरदार वर्ग बेकार होऊन शानी उपाशी मरायला लागला. हाताचा समदा उद्योग गेला. तशी महागाई वाढत गेली. आता 2 आण्या पायलीची ज्वारी 5-5, 7-7 रुपयानं किलो झाली. मुलकाच्या महागाईनं कंबारडं मोडलं. शेतकरी बांधावरल्या काडीला हात लावू दिना. मिरची, मीठ, मोहरी समद्यांचीच किंमत व्हायला लागली. म्हातारीनं घराच्या कुलपाला शान लिपलं. लेकाला घेतला आणि फलटाण जवळ केलं. गडसुळीनं नव्या नव्या माणसांनी आपल्या कुडामेडाच्या झोपड्या उभ्या केल्या त्या. कुणी पालं घातली होती तर कुणी पत्र्याच्या कागदातल्या झोपड्या समद्यानं गरिबांच्या दाटीवाटीनं एसटी केंडाला चिकटून उभ्या राहिल्या होत्या. 18 पगड जातीची माणसं. गावात मारुड्यात मांगुड्यात राहणारा मांग महार तिथं झोपडपट्टीत दिमागात राहत होता. म्हातारीनं धोंडबाच्या मदतीनं आपली झोपडी नाईलाजानं मांगाच्या सोबतीनं घातली. आता आपली जात बघावी
तर गावातल्या मांगाची का होईन, सोबत होईल लेकाला. जात बघावं, बाटाबाटी बघावी, तर समधी मांग म्हार कोंबडीला टोचल्यावानी टोचत्यात आपल्याला. म्हातारी आता कापसाच्या जिनिंगात जाया लागली, तर धोंडबा आता कापसाच्या वकारीत येपाऱ्याकडे लागला हमालीला. हमाली करता करता म्हातारीनं त्याचं दोनाचे 4 हात केलं. तिचं हात आता थकत गेलं. सीता आली तरी 2-4 सालं तिचं पोटपाणी पिकतच नव्हतं. धोंडबानं लई उपचार तपास चालवलं. म्हातारीला नातवाचं तोंड बघूनच मरायचं होतं, तर सीताला कवा पाना फुटल असं झालं होतं. काय काय म्हणतीनं केलं नाही, कुणी सांगावं. बया सीता, जा की पुसीगावला. रथाला नवस बोललं की होत्यात पोरं, की लगीच तिनं रातच्याला धोंडरामाला सांगावं. आव, म्या म्हणतो पुसेगावला गेलं तर कसं होईल. सीते, ही बघ आता ही पोरं काय होईत का नाहीत. गेलो पंढरपूरला का झालं नाही, पर देवाच्या मोहर कुणाचं का चालतं या. पिकतय तिथं पिकतया, पिकल की आपल्याकडं बी. दोघांनी विचार केला. पुसेगावच्या जत्रेला गेली. कर्मधर्म संयोगानं सीताला दिस गेलं आणि ती माहेराला गेली. माहेरात बी तिचं रगड कौतिक झालं. आई बाप, भनी, भाव समद्यासनी लय बरं वाटलं. लय दिस गेले. 3-4 सालं म्हणजे मायंदाळा उशीर. तिची आई म्हणत होती, अगं सीते, असतो या एका एकाचा पाळणा उशिरा, तू का काळजी करू नगस. बरं झालं बया तू निघून शनी आलीस. म्या म्हणतच होती ह्यासनी घेऊन या जावा तिला. ढवाळ लागला असलं लेकराला तिथं कोण करणार. जावायो असला हमाल आणि म्हातारी आडवी जमिनीला. बरं झालं आता राहा निश्चितीनं. सीताला समद्यानी जीव लावला. पैलट करीन म्हण मैंदाळ कौतिक बी झालं. बघता बघता 9 महिनं भरलं आणि सीताला लेक झाली. सीताचा जीव आभाळावानी झाला. येलीला फूल आलं आणि त्याचं फळ झालं. पाना फुटला. भरभरून ती लेकीला पाजायला लागली. जन्माचं सार्थक झालं. लोक झाला असता म्हणजे चांगलं झालं असतं. धनी बघायला आलं असतं. पर 2 महिनं झालं धनी आलंच नाही ती. ना काही ना. म्हातारीजवळ कोण राहणार म्हणून आलं नसत्याल. दिसामागं दिस जाया लागलं. सीता लेकीला पालती निजवायला लागली. आई भनी कामाला शेतात गेल्या म्हणजे सीता स्वयंपाक करायला लागली. मुलीला घेऊन काटक्या कुटक्या येचाय लागली. दिस कासराभर आला की लेकूला आंघोळ घालावी आणि ती निजली की शेरडासनी पाला आणाय पांदीला जावं. जीवाच्या घालमिलीनं माघारी यावं असं तिचं चाललं होतं. आता रातच्याला सपनात तिच्या कायाबाया यायला लागलं. धनी का आलं नसत्याल, का माझी सयच होत नसल, का लेक झाली म्हण रुसलं असत्याल. सारखी दचकून उठायची आणि उठली का पुण्यांदा झोप म्हण लागायची नाही. आता तिला घोर लागला होता. आपणहून जायचं तर आईबाप नाही म्हणीत. आमचं आम्हाला जड नाही. म्हशीची शिंग म्हशीला जड नसत्यात. त्याला गरज असली तर तो येईल आणि त्यो नाही आला तर गेला उडत. हमाल भाई आणि हिसाब नाही. वरीस झालं तरी लेकराला बघाय दिक्कूत येत नाही. त्यो का बा आहे का खाटीक. याच असल तर येईल नाहीतर गेला मसनात. आता सीता काळजी करायला लागली. धोंडीबाचा स्वभाव तापट आणि संशयी होता. झोपडपट्टीत राहाया गेल्यापासनं ती त्याच्या परपंचात हाय नव बघत होती. कापसाच्या गाठी उचलत होती. पर तिनं दुसऱ्या कामगाराकडे बघितलं तर तो नुसता आग धुमसल्यावानी धुमसायचा. साचं सीताचं थोबाड फुटलंच म्हणून समजायचं. म्हातारीला बी लय बरं वाटायचं. आपला लोक म्हशीवानी बायकोला हाणतोया. ती बोंबालतीया. तिन्ही सांजा झाल्या की रोज ह्योच तमाशा प्रत्येक घराघरेतून असायचा. कुणी दारू पिऊन आला नाही, बायकोला हाणलं नाही तर सारी त्याला हांडगा समजायची. जो गडी बायकोला रोज बकालतोया त्योच मरद. बायको रातचं इरीची वरडाय लागली की बाकीच्या झोपडपट्ट्यातल्या बाया आपापल्या नवऱ्यासनी घट्ट मिठीत आवळून निजायच्या. सैल पडायला नग मिठी. सैल झाली की नवऱ्यानं हाणलीच लात. दिवसभर राब राब राबावं, घाम गाळावा आणि पधूर पडला हानलात. तमक्याकडं बघितलं हान बुक्की. तमक्यासंग बोलली, बघितलं हसली. काय ना काय संशय घ्यायचा आणि लाता चालू. सारी झोपडपट्टी सांद्या सांद्यांनी जोडलेली राहायची. त्यानं प्रत्येकाच्या झोपडीला फटी पडलेल्या. कोण कुणासंग निजली आहे ह्याचा खडानखडा बातमी प्रत्येकाला राहायची. धोंडबाच्या कधीमध्ये अंगात यायचं, तुझं कुणासंग लफडा हाय सांग, नाहीतर तुला जीवच हाणतो. कुणासाठी भांग वाकडा पाडते सांग,
आणि तुला फाटच उठून शानी आंघोळ करायला काय झालं सांग. शीताचा जीव कावायचा. नग जीव असं व्हायचं. पर घरोघरी मातीच्या चुली. समद्याच बायांचा ह्यो जाच हसत हसत झेलायच्या. पोरं जन्मायची, मरायची, कुणाची पोरं मेली तरी सारी गण गोतावानी रडायची. कुणाला लेकरू झालं तरी समधी पिकरं लावून शानी नाचायची. त्यानं तिला मरावं असं वाटायचं नाही. बरं मारहाण तरी कायमची 5वीला पुजलेली. तक्रार तरी कुठे करावी. पावसानं झोडापलं आणि नवऱ्यानं मारलं, राजानं तुडवलं तर जायचं कुणामोर म्हणत ती सोसत होती. पण आता काहीतरी विपरीत दिसत होतं. दिस उगवायचा आणि मावळायचा, पर धनी काही यायचा नाही. दोन्हीकडनं कांडान सुरू होतं. का करावं. आता सीताला म्हातारीचा बी घोर लागायला लागला. बघता बघता 2 सालं होत आली. सीताला ऊब वारं सुटलं. ती टपालावर टपालं धाडत होती आणि धोंडीवा धोंड्यावानी पाण्यात पडला होता. टपालाचं उतार नाही तवा ती आता देवऋषाकडे जायला लागली. रोज देवाला पुजायला लागली. आणि मग तिच्या डोसक्यात आलं, आपण सेवागिरीला गेलो नाही. नवस फेडायला नाही म्हणताना कोप झाला असेल देवाचा. काय बी होऊ द्या, आमुषाला पुसेगावला जायचंच, तिनं भावाला सांगितलं. धाकला भाव तयार बी झाला. बाये, म्या म्हणतो तू कशाला आईबाचा ऐकत बसलीयास. तुझ्या जन्माचं खोबरं होईल. पर आबा बघणार नाही. तू घरातलं काम करतीयास त्यासनी बरंच आहे की. घर बघायला कुणीतरी बाया माणूस पाहिजे की म्हणताना तुला सोडित नाहीत. आपण असं करू, देवाला म्हणून जाऊ पुसेगावला. देवदेव करू आणि तसंच सांज पावतूर फलटणला जाऊ. दाजीला गाठू आणि समजुतीनं 4 शब्द सांगू. म्हणजे ते येताल तुला न्यायला. सीताला कवा धोंडीवाला बघीन, म्हातारीला बघीन असं झालतं. तिनं लगीच बेत नक्की केला. सांच्याला आईला गॉड बोलून तिची परवानगी घेतली आणि भावासंग बोलून शानी पुसेगावला जायची सवड काढली. धाकला भाव तयारच होता. दोघांनी कराळाच्या केंडावर दिस उगवायला यष्टी धरली आणि पुसेगाव गाठलं. पुसेगावच्या केंडावरनं मठाच्या लाईनीत उभी राहिली. ती देवाला सारखं सांगत होती, देवा, तुझ्या कृपेनं माझं पोट पाणी पिकलं. म्या रांडनं नवाज फिडायला उशीर केला. मला माफी कर आणि त्यासनी बुद्धी द्या मला नांदायला नियाची. गरीब नाचार परपंचाला अवकत दी. गर्दीतून सरकत सरकत ती मठात पोहोचली. पूजा केली. पालखीला पैक्याची माळ बांधली. 2 भनी भावंड जत्रतनं माघारी फिरली आणि झटक्यात फलटणची यष्टी धरली. फलटणच्या केंडावनं घरी कवा जाईन आणि घराचं तोंड कवा बघीन असं सीताला झालं होतं. तिनं गटारांच्या गाळांवर ठेवलेलं दगाड एका एका ढेंगात पार केलं. काकतलं लेकरू घट्ट धरून टनाटन उड्या मारत तिनं आपलं खोपाट जवळ केलं. माग माग भाऊ बी आलाता. तिनं दारात पाय ठेवला आणि काळजाचा ठोकाच चुकला. घरात कुणीतरी तरणी ताटी 17-18 वर्षाची बाई चुलीमोर काहीतरी करत होती. एका कोपऱ्यात म्हातारी रक्त्याच्या मधी गटुळ्यावानी पडली होती. सीताचा सारा परपंच इसकटला होता. तिनं खाली वाकून आतमध्ये बघितलं आणि इचू चावावं तसं कावूनच अंगाव गेली. कोण ग तू. अगं कोण तू. का तुला काय करायचं हाय. तू कोण. अगं तुला मुकाट्यानं सांग म्हणती नव. तू कोण. चुलीमोर बसलेली बाई आता उभी राहिली. तुला का करायचंय. माझ्या घरात येऊन मलाच विचारणारी तू कोण. तुझ्या. जशी शिवी आली तशी समजायचं ती समजली. तिच्या आट्या कपाळात गेल्या आणि माझ्या घरात घुसली वय रान म्हणून जाऊन सीता नव्या बायकोच्या अंगावर जाऊन पडली. दोघींनी तोंडाचा शेतखाना केला. जेवढ्या मन शिव्या देत होत्या त्या द्याया लागल्या. बघता बघता बाहेर बघ्यांची गर्दी झाली. आता भांडान लाता बुक्क्यांनी छपराच्या भिंती पाडून अंगणात आलं. सीता आणि तिचा भाऊ दोघांनी तिचा नुसता बुकना केला. ती बी सीताच्या मनगटांच्या ठिकऱ्या होत होती. पार दात दातांनी फोडून काढला होता. रक्ताची धार लागली होती. ते बघून सीतानं बी तिच्या झिंजा पार गुंडाळल्या आणि उपासल्या. दोघींची तुंबळ मारामारी चालू होती. तेवढ्यात धोंडीबा पळत आला. आल्या आल्या त्याच्या ध्यानात आलं. तो आला. त्यानं भाड्यानं सोडवायचा प्रयत्न केला. कोपऱ्यातल्या म्हातारीनं नुसतं मोठं नरडं काढून कालवा करून सोडला होता. शेजारच्या आयाबायांनी दोघीसनी 2 खोपटात नेलं. कालवा जरासा शांत झाला आणि सीतानं पुन्हा धोंडीबाकडं मोर्चा वळवला. आव, म्या म्हणती बायकू लेकराला जलम दियाला गेलती.
का दुसरा दाल्ला कराय गेलती? पत्रावर पत्र लिहिली तर वाचा बसली ती, एवढा दम निघाला नाही. ये तुझ्या आईला म्हणून धोंडीबा पळतच गेला आणि सीताला दणक्यात आडवी केली आणि लागला चोपायला. म्या मर्द हाय, धा करीन. तुझ्या का बापाचं गेलं? तुझा बाप हात म्हातारीला सांभाळणार होता? बोल. आता सीता गटारातलं पाणी नाकातोंडात जाया लागल्यानं उठायचा प्रयत्न करत होती. पर तो तिला उठू दिना. तवा भावानं झडप घालून मेहुण्याला पालता केला आणि गटाराच्या घाणीनं घाणे घाण झालेली सीता आणि तिच्या भावानं धोंडीबाला ठोकायला सुरुवात केली. तसे बाकी धोंडीबाच्या गावची मांग उठली आणि कालवा वाढला. तसं सीता आणि तिचा भाऊ जीव घेऊन शानी वस्तीतनं बाहेर पळाली. आरडत वरडत पोलीस स्टेशनजवळ केलं. धोंडीबाची म्हातारी अवचित वरडायची, बोंबलायची एकाएकी बंद झाली. हातपाय झाडायला लागली. तिच्या तोंडाला फेस आला होता. धोंडीबा पळतच आय व म्हणून हिच्याकडं पळाला. सारी धावाधाव सुरू झाली. त्यानं वरडून कालवा केला. तसं वस्तीतल्या पोरांनी रिक्षा आणली आणि म्हातारीला लगबगीनं दवाखान्यात दाखल केली. आता ती वेळ मोजत होती. धोंडीबा पायथ्याला बसून होता. वस्तीत सारं सामसूम झालं होतं. झोपडपट्टीतल्या कुत्र्यास निबी तिन्ही सांजेचा कालवा पाठ नव्हता. माणसांचा कालवा संपला आणि कुत्र्यांचा कालवा सुरू झाला. मगाचा सीन पार बदलून गेला. दारुडे दारू पीत अड्ड रंगवू लागले. धंदेवाल्या बाया नटून थटून कैकाडाकडं गिराईक बघाय गेल्या. राबणारी माणसं खालीवर घालून निजली आणि काळुकाचा आवाज चिरीत मरियाईच्या हिरीवर दीर्घ किंकाळी आली आणि पुन्हा सारं शांत झालं. वार दिकून गपचिप पडलं तर सकाळच्या पारी बाई मरियात्याच्या हिरीकडे हागायला गेलत्या. प्रत्येक जण म्हणत होती, बया हिरीत एका बयाचं पिरीत तरंगतया. कानकुनं माहिती गल्लीत गेली. ततनं बोळाबोळातनं पेठत आणि साऱ्या गावात गेली. तसं गाव बघाय पळायला लागलं. पोलीस स्टेशनात कुणीतरी कळवलं. पोलिसांची गाडी आली. प्रेत बाहेर काढलं. पंचनामा झाला. सारी माणसं हळहळत होती. धोंडीबाची धाकली मालकीन हाकनाक मेली. धोंडीबानं तिला कायच सांगितलं नव्हतं. दवाखान्यात म्हातारी अखेरचं आचकं देत होती आणि पोलीस वॉरंट घेऊन शानी दवाखान्यात घुसलं. बायकोला आत्महत्या कराय भाग पाडलं म्हणून धोंडीबाला पोलिसांनी बेड्या चढवल्या. पहिल्या बायकोनं मारहाणीची फिर्याद दिली होती. आता धोंडीराम नुसती छाती पिटून वरडत होता, आये कसं झालं ग आये, माझी आय. पोलीस म्हणत होतं, भडव्या 2-2 बायका कशाला आय घालायला केल्यास, भोग आता कर्माची फळं. पोलीस फरफटत त्याला गाडीत घालून घेऊन गेले आणि डॉक्टरांनी लिवलं, भागाबाई लिंगू माळी, मयत बेवारस. सारी झोपडपट्टी हळहळत होती. गावातल्या मांगाच्या पोरांनी पट्टी काढून शानी म्हातारीच्या अग्नी परसाद केला. कान्या मांग एकतारीवर टिपत गात होता, बाजीराव नाना आता बाजीराव नाना, तुकडीभर दिना आता तुंबडीभर दिना. एका पैशात 2-2 बायका व एका पैशात 2-2 बायका, दोघा दोघाची फजिती ऐकावं, दोघा दोघाची फजिती ऐका. बाजीराव नाना आता बाजीराव नाना, तुंबडीभर देना आता तुंबडीभर देना. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.